या व्हिडिओमध्ये आपण 27 फेब्रुवारी 2026 या दिवसाचे चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धांपरीक्षाकरता उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भारताची पहिली नेट झिरो पंचायत म्हणून कोणत्या ग्रामपंचायतीला मान्यता मिळाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बेला, महाराष्ट्र. बेला ग्रामपंचायत महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील विदर्भ भागात आहे आणि फेब्रुवारी 2026 मध्ये मुंबई क्लायमेट वीक दरम्यान या पंचायतीला हे मानांकन मिळाले. इथे बघा सौर ऊर्जेचा जास्त वापर केलेला आहे आणि प्लास्टिकचा कमी वापर केलेला आहे यांनी आणि 90,000पेक्षा जास्त झाडे लावलेली आहेत. त्यामुळे नेट झिरो पंचायत म्हणून या ग्रामपंचायतीला मान्यता मिळाली आहे. अलीकडेच पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इस्रायल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 25 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला. या सन्मानाचे नाव बघा काय आहे? स्पीकर ऑफ द नेसेट मेडल. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या दिल्ली मेरठ नमो भारत कॉरिडॉरची लांबी किती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 82.15 किलोमीटर. हा कॉरिडॉर दिल्ली, गाझियाबाद आणि मेरठ या शहरांना जोडणारा भारताचा पहिला प्रादेशिक जलद परिवहन मार्ग आहे. या मार्गाचे उद्घाटन बघा 22 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट याचे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी केले आहे. ही परिषद 25 ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटद्वारे याचे आयोजन केले जाते. 2026 मध्ये या शिखर परिषदेची 25वी आवृत्ती साजरी झाली. भारतीय लष्कराद्वारे एक्सरसाइज अग्निवर्षा कोठे आयोजित करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पोखरण, राजस्थान. हा सराव 24 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानच्या थर वाळवंटात पार पडला. नॉर्थ ईस्ट स्प्रिंग फेस्टिवल 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दिमापूर, नागालँड. हा सांस्कृतिक सोहळा 26 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित झाला. नमस्ते योजना जागरूकता कार्यक्रम फेब्रुवारी 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पिलीभीत, उत्तर प्रदेश. या कार्यक्रमात स्वच्छता कामगारांना PPE किट आणि आयुष्यमान कार्डचे वाटप झाले. इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा पार करणारे जगातील पहिले राजकीय नेते कोण बनले आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. यांनी बघा 26 फेब्रुवारी 2026 रोजी हा ऐतिहासिक टप्पा गाठला. भारत आणि कोणत्या देशाने वन्यजीव सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण करार केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नेपाळ. हा करार 25 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे दोन्ही देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. अलीकडेच कोणत्या देशाने वास्तविक प्रदूषण कमी करण्यासाठी झिरो प्राईज लॉन्च केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. स्कूल ऑफ पॉलिसी अँड गव्हर्नर्सद्वारे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली ओपन 2026 टेनिस स्पर्धेतील पुरुष एकल गटाचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्टेफानोस साकेलारेडिस. ते बघा ग्रीसचे आहेत आणि 21 वर्षाचे आहेत. अंतिम सामन्यात त्यांनी ग्रेट ब्रिटनच्या ऑलिव्हर क्रॉफर्डचा पराभव केला आहे. ही स्पर्धा नवी दिल्लीतील DLTA कॉम्प्लेक्समध्ये पार पडली. UIDAIने आधार केंद्रांना गुगल मॅप्सवर प्रदर्शित करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुगल. 26 फेब्रुवारी 2026 रोजी ही भागीदारी जाहीर केली. या उपक्रमाअंतर्गत देशभरातील 60,000हून अधिक अधिकृत आधार केंद्रे आता नकाशावर दिसतील. नागरिक आता बाल नोंदणी किंवा पत्ता अपडेट यांसारख्या सेवानुसार केंद्रे फिल्टर करू शकतील. ग्लोबल माइंड हेल्थ 2025 अहवालानुसार 18 ते 34 वयोगटातील भारतीय तरुणांचा मानसिक आरोग्यात कितवा क्रमांक लागला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 60वा. या अहवालात एकूण 84 देशांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. भारतीय तरुणांचा माइंड हेल्थ क्वेश्चन स्कोअर फक्त 33 आहे. या उलट 55 वर्षावरील भारतीय नागरिक 49व्या क्रमांकावर आहेत. तरुणांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि स्मार्टफोनचा अतिवापर ही या घसरणीची मुख्य कारणे आहेत. कोणत्या देशाने 40 देशातील पोल्ट्री आणि अंडी
यांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सौदी अरब. जगात पसरणाऱ्या बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या बंदीच्या यादीत भारत, चीन आणि ब्रिटनसह एकूण 40 देशांचा समावेश आहे. CM-302 हे कोणत्या देशाने विकसित केलेले सुपरसॉनिक अँटीशिप क्रूझ क्षेपणास्त्र आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चीन. याचा वापर मोठ्या युद्धनौका आणि विमानवाहू जहाजांना नष्ट करण्यासाठी केला जातो. अलीकडेच कोठे लिव्हर प्रत्यारोपण युनिट आणि रोबोटिक सर्जरी सुविधेचे उद्घाटन करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एम्स भुवनेश्वर. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी 23 फेब्रुवारी 2026 रोजी या सुविधांचे उद्घाटन केले. या युनिटमुळे पूर्व भारतातील रुग्णांना आता कमी खर्चात यकृत प्रत्यारोपणाची सोय उपलब्ध झाली आहे. पेरूच्या नवीन अंतरिम राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जोस मारिया बाल्काझार. त्यांची निवड 18 फेब्रुवारी 2026 रोजी पेरूच्या काँग्रेसने केली. त्यांनी बघा भ्रष्टाचारामुळे पदच्युत झालेल्या जोस जेरी यांची जागा घेतली आहे. 79व्या बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपट हा किताब पटकावला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वन बॅटल आफ्टर अनदर. या चित्रपटाचे दिग्दर्शन पॉल थॉमस अँडरसन यांनी केले आहे. 2026 मध्ये कर्मचारी राज्य विमा निगमने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 75वा. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने आपला 75वा स्थापना दिवस साजरा केला आहे. यांची स्थापना बघा 24 फेब्रुवारी 1952 रोजी कानपूर आणि दिल्लीत झाली. 2026 मध्ये या संस्थेने आपल्या सेवेची 75 वर्षे पूर्ण केली आहेत आणि हा 24 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 रोजी आयोजित केला. विश्व NGO दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारी. हा दिवस जगभरातील बिगर सरकारी संस्थांच्या योगदानाचा गौरव करतो.